हॅलो किड्स, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल लिटल संस्कार शिशु मंदिर प्री स्कूल। आज आपण बघूया मराठी सब्जेक्ट मधलं रूची मात्रा। एकदम सोप्या शब्दात लास्टपर्यंत नक्की बघा। रू पासून शब्द तयार होतो ऋषी आणि ऋची मात्रा असते लेफ्ट कर्व, स्लीपिंग लाईन आणि स्लीपिंग लाईनचा खाली लेफ्ट कर्व। ठीक आहे, अशा प्रकारे ग प्लस ऋची मात्रा होणार ग्र आणि शब्द तयार होतो गृह। इमेज मध्ये बघू शकता। त प्लस ऋची मात्रा तृ आणि शब्द तयार होतो तृण। म प्लस ऋची मात्रा मृ, शब्द तयार होतो मृंग। व प्लस ऋची मात्रा वृ आणि शब्द तयार होतो वृक्ष। अशा प्रकारे ऋची मात्रा आपण एकदा बोर्डवर समजून घेऊया, तर लक्ष देऊन ऐकावे। ठीक आहे। गुड मॉर्निंग किड्स। गुड मॉर्निंग टीचर। व्हेरी गुड मॉर्निंग। लक्ष देऊन ऐका। ठीक आहे। हे आहे रू पासून शब्द तयार झाला आहे ऋषी आणि ऋची मात्रा असते स्लीपिंग लाईन आणि स्लीपिंग लाईनचा खाली लेफ्ट कर्व, स्मॉल लेफ्ट कर्व। ठीक आहे। तशा प्रकारे अशी मात्रा ज्या व्यंजनाला लागेल तर आपल्याला प्रोनाउन्सिएशन करायचे आहे, उच्चारण करायचे आहे रू। ठीक आहे। ग प्लस ऋची मात्रा गृह, ग्र पासून शब्द तयार होतात गृह। त प्लस ऋची मात्रा तृ पासून शब्द तयार झाला तृण। म प्लस ऋची मात्रा मृ, शब्द तयार झाला मृंग। व प्लस ऋची मात्रा वृ, शब्द तयार होतो वृक्ष। आता आपण बघूया ऋची मात्रापासून आणखी कसे शब्द तयार होतात। तर एकदा शब्दाचा ऋ पासून शब्द तयार होणारे 2 अक्षरचे, 3 अक्षरचे आणि 4 अक्षराचे शब्द बघून घेऊया, कसे वाचायचे आहे आणि कसे समजून घ्यायचे आहे। ठीक आहे। जसे की क ला ऋची मात्रा लागलेली आहे तर आपण प्रोनाउन्सिएशन करायचे कृ आणि हा पा कृपा, म्हणा कृपा कृपा। व्हेरी गुड। घ ला ऋची मात्रा लागली आहे घृत घृत। व्हेरी गुड। व ला ऋची मात्रा लागली आहे, शब्द तयार होतो वृथा वृथा। त ला ऋची मात्रा लागली आहे तृतीया तृतीया। कला ऋची मात्रा लागली तर आकृती आकृती। गला ऋची मात्रा लागली तर शब्द तयार झाला आहे गृहिणी गृहिणी। व्हेरी गुड। मला ऋची मात्रा लागली आहे तर आता कसं वाचायचं अमृत अमृत। मला ऋची मात्रा लागली आहे मृदंग मृदंग। व्हेरी गुड। आता हा 4 अक्षराचा शब्द बघा। स हा मला ऋची मात्रा लागली आहे तर कसं करायचं मृ, सहा मूर्ख सहा मूर्ख। आणि हा 5 अक्षराचा शब्द कृपा सागर कृपा। अशा प्रकारे आपण ऋची मात्रा अशा हे शब्द बघून घेतलं। ऋची मात्राचे प्रोनाउन्सिएशन म्हणजे उच्चारण कसं करायचं। ठीक आहे। ठीक आहे। अशा प्रकारे आपण क पासून तर ऋची मात्रा बघून घेतलं की कसं रीड करायचं आहे आणि उच्चारण करायचं आहे। आता आपल्याला असेच ह्या पुस्तकामध्ये प्रॅक्टिस करून घ्यायची आहे। मराठीची पुस्तक आहे ही, यामध्ये आपल्याला लिहून आणि वाचून घ्यायचे आहे। हे बघा पुस्तक, यामध्ये बघा ऋची मात्रा आणि शब्द दिले आहेत, हे असं लिहून साने वाचून आणि लिहून काढायचं आहे। ठीक आहे। त्यामध्ये आपल्याला अभ्यासामध्ये मदत होणार। ठीक आहे। थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ। प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब दिस चॅनल। थँक यू।